साबुदाण्याची भजी बनवण्यासाठी 1 कप साबुदाणा पाण्यामध्ये 1 तासभर भिजत घातलेला होता। त्यानंतर यामध्ये 3 चमचे दही घालून मिक्स करून 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 1 तास नंतर साबुदाणा आपण सुट्टा करून घेऊयात। यामध्ये 1 मोठा चमचा भरेल इतकी हिरवी मिरचीची पेस्ट, 3 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, 1 टीस्पून साखर आणि चवीपुरता मीठ घालून हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर यामध्ये 1 कच्च्या बटाट्याचा कीस घातलेला आहे, तो सुद्धा आपण साबुदाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। भजीप्रमाणे बाइंडिंग येते, जर बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊ शकता। गरम तेलामध्ये साबुदाण्याच्या भज्या सोडून मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडून ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तर असे हे उपवासासाठी साबुदाण्याचे कुरकुरीत भजी तयार झालेले आहे। थंडगार दही किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व करा।